निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 24 येथे लक्ष्मी माता मंदिर परिसरात आमदार नारायण कुचे यांच्या कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी त्यांनी मतदारांना आवाहन केले की विकासासाठी भाजपलाच मत द्या, तुमचे मत मी वाया जाऊ देणार नाही, सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी खंबीर आहे, असे आमदार कुचे यांनी यावेळी सांगितले। बहिणीचं काही पण करणार नाही, बहिणीच्या जर तुपात तेल असं म्हणून तूप टाकून सनीत खा, बहिणीला 1,500 येत असत तर म्हणून 3,000 करा, मुख्यमंत्री मोदी। ही माझी संस्कृती, माझी तब्येत बरोबर नाही, पण संतोषी माता नगरला आल्यावर मला वाटतं मला ऊर्जाच नाही। मतदान हे प्रभाग क्रमांक 24 छत्रपती संभाजीनगरचं या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कॉर्नर सभा होती। त्या कॉर्नर सभेसाठी माझे चारही उमेदवार सुनील जगताप, किसन खुबे असतील, रामचंद्र नरोटे असतील, या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ मी आज सभा घेतली। मला वाटतं जनतेचा आणि मतदार मायबापाचा प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक 24 चे चारही उमेदवार विजय होतील याच्यात मला पुढे शंका वाटत नाही। हीच मला सगळ्यात मोठी शाश्वती। प्रभाग क्रमांक 24 मध्ये व्यसनाधीनचा प्रकार खूप वाढत आहे। येत्या काळामध्ये तुम्ही याच्यासाठी काही उपाययोजना करणार? मी आता भाषणात सांगितलं, देशीच्या अवैध देशी धंदे असतील, मटके असेल, ते डोळ्या भेटत्या, ते व्हाईटनर फिटनर भेटतात, ह्या सगळ्या प्रभागात त्यांची जाणीव लागली 100% बंद होणार। त्या मी कोणत्याही अवैध धंद्याला सोबत घेणार नाही। महापुरुषांच्या पुतळ्याची बी खूप दिवसापासून मागणी आहे इथल्या स्थानिकांची। नाही, ते 100%। अरे महापुरुषांचा पुतळा पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, का छत्रपती शिवाजी महाराज असतील, का अण्णाभाऊ साठे असतील, ते माझ्या संतोषी माता जर माझ्या महाराष्ट्रात बसणार का पाकिस्तानला बसणार आहे का? 100% बसणार, याच्यात पुढे मला शंका वाटत नाही।